1000 भंगार अवलादी मेल्यानंतर पैदा झालेली दुसरी अवलाद म्हणजे नवन्या वाघमारे. नवन्या, तू लय चुकलास. तू जे बोललास ना ते अतिशय चुकीचं बोललास. मग तू या लय गांडी दम होता ना च्युतिया, तर तू मोबाईल नंबर बंद करायला नव्हता पाहिजे. आता कोणत्या वेळा जाऊन बसलात? मराठीत तुझ्या घरापर्यंत 100% येणार. तुझ्यात लय अवकात आहे ना, तर आता कशाला फोन बंद केलास? मराठा बांधव तुला फोन लावतायत. तू जर एका बापाची औलाद असशील, तो हा डीएनए ओरिजिनल असेल तर फोन सुरू कर. आणि जर लय अवकात असेल तुझी तर ते फोन उचल. तुझ्या गांडीत दम नाही फोन उचलायचा. आणि तू जो पंगा घेतलास ना अतिशय चुकीच्या पद्धतीने घेतलाय. प्रत्येक मराठाला बांधवाला राग येईल, आमच्या माता भगिनींना राग येईल, या पद्धतीचं वक्तव्य तुझं आहे. आणि कशासाठी ही नीच पद्धतीची भाषा जी वापरली ती कशासाठी वापरलीस? फक्त गाडी घोडी घेण्यासाठी? अरे छाट्या, तुला जर लय गाड्या घोड्याची हौस आहे ना तर मराठ्याला विनंती कर, तुझ्या दारात 50 गाडी मराठी उभे करते. पण असे भंगार नाटक कशाला करायलास तू? तुला सुद्धा मुलगी आहे. आम्ही जर ठरवलं तर आम्ही अतिशय नीच पातळीमध्ये बोलू शकतो, तुला तुझी अवकात दाखवू शकतो. परंतु आमच्या अंगामध्ये रक्त मराठ्यांचं आहे. आम्ही तू चुकलास, तू गु खाल्लास, तो मुंडको गोवामध्ये आम्ही बुडवू, पण तुझ्या बायकोबद्दल, तुझ्या आईबद्दल, तुझ्या बहिणीबद्दल काहीच बोलणार नाही. ही शिकवण मराठ्यांची आहे. शिंगोर, तू विसरलास. आणि मी एक खूप दिवस झाले एक टॉप सिक्रेट आहे ते सांगायचं विसरलो होतो. आणि ते सिक्रेट म्हणजे असं आहे की हे नवनाथ वाघमारे म्हणजे कोण आहे माहितीये का? मराठ्यांच्या उसामधली पैदास म्हणजे नवनाथ वाघमारे. तो आडनाव तर वाघमारे नव्हतं पाहिजे, तो आडनाव छाट उपटे पाहिजे होतं. ही तुझी अवकात आहे खंजिऱ्या. त्यामुळे नवनाथ वाघमारे. आणि खरंच तुला इकडे बा, तुला जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर तुझा माफीचा व्हिडिओ आला पाहिजे. आणि एक मग लक्षात घ्या, तू मराठ्याच्या पोराच्या टोकऱ्यामध्ये बसलास, तू माफी जरी मागितली तर तो आज 100% कार्यक्रम होणार म्हणजे होणार. नवन्या, तू फक्त आता मराठी संयमी भूमिका, तू फक्त बाहेरी. तू कोणत्या बिळात लपलास ना, तुझ्या मालक तू जे तुला तुकडा टाकते ना त्या तुकडा टाकण्याने सुद्धा सांगितलं नसून तू ही भाषा वापर. पण हे तुला स्टंट, तुम्हाला लय उकड्या. कशाचा उकड्या? हे प्रसिद्ध होण्याचा उकड्या. मग दादाबद्दल बोला, मराठी संघर्ष होता माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलतोस. आम्ही सहन केलं ना. चला, व्यक्ती स्वातंत्र्य, या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाही आहे याचा अर्थ काहीही बरवाळायचं नसतं. तू जे केलेलं वक्तव्य ते अतिशय अंतःकरणाला लागणार आहे, लागलेलं आहे. आणि मराठे करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. नवन्या, तू एका बाप, पुन्हा एकदा सांगतो, तू एका बापाची औलाद असेल तर तू घराच्या बाहेर पड आणि जसं फिर. मग आम्ही म्हणू की नाही यार, ही जे नवन्या आहे ना एकाच बापाची औलाद आहे. आणि मराठा बांधवांना सुद्धा विनंती आहे, आपल्याला चेक करायचंय की हा नवन्याची औलाद म्हणजे नवन्या कोणाची औलाद आहे. त्यासाठी त्याची डीएनए टेस्ट करायची आहे. तर किती मराठा बांधवांना वाटतंय की त्याची डीएनए टेस्ट करावं आणि त्या डीएनए टेस्टचा खर्च किती जणांना करण्याची इच्छा आहे त्यांनी या ठिकाणी कमेंट करून सांगायचंय. तुर्तासा थांबतो. धन्यवाद.